विठ्ठल मूर्तीचा लेप देण्याचा जो विषय होता हायकोर्टानं त्याच्यामध्ये पंढरपूर कोर्टाने त्याला स्थगिती दिली होती. आता ती उठलेली आहे. परंतु आता ती सगळी लेपनची प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया वारी झाली की पार पडेल. कारण आता त्याला 2 दिवसाचा कालखंड लागतो. आता वारकऱ्यांची एवढी मोठी संख्या आहे की अशा वेळी ते शक्य होणार नाही. त्यामुळे ते वारीनंतर त्याचं होईल. परंतु आपण बघितलं की पंढरीच्या नगरीला ग्लोबल स्वरूप देण्याचा, जागतिक दर्जाचं शहर बनवण्याचा, जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र बनवण्याचा माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जो संकल्प केलेला आहे, तो संकल्प करत असताना जो कॉरिडॉर उभा राहतोय त्याच्यामध्ये जे आमच्या व्यापारी बांधवांची घरं येत आहेत, दुकानं येत आहेत, आणखीन काही ठिकाणी अतिक्रमण आपल्याला काढायला लागते किंवा काही ठिकाणी संपादन करायला लागते. अशा ठिकाणी या सगळ्या लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले होते, काही भीती निर्माण झालेली होती आणि त्या संदर्भात त्यांनी चर्चा केली. त्या भीतीपोटी त्यांनी सांगितलं होतं की काही भूमिका घेतलेली होती. परंतु त्यांना माहिती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विठुरायाचे भक्त आहेत, वारकऱ्यांचे भक्त आहेत आणि त्यासोबत जनतेचे सेवक आहेत. कुणावरही कसलाही अन्याय होणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊनच कॉरिडॉर होणार आहे. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये काय गैरसमज होते ते आमच्या बैठकीमध्ये ते कमी झालेले आहेत, जवळजवळ संपलेले आहेत. त्यांचे काय प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाला त्यांना माझ्याकडून उत्तर पाहिजे होती ती मी दिली, कलेक्टरकडून पाहिजे होती कलेक्टरने ऑलरेडी दिलेली आहेत. पण काही प्रश्नाची उत्तरं त्यांना माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याकडून पाहिजेत. मी त्यांना शब्द दिलेला आहे की माननीय मुख्यमंत्री मोदयांना पालखी झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या सोबत मुंबईमध्ये त्यांची आपण बैठक करतोय, त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न मांडतील आणि मला आनंद आहे की आणि त्यांनी मला विनंती केलेली आहे की माननीय मुख्यमंत्री मोदयांचं स्वागत करण्याची संधी आम्हाला द्यावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.